आज काय झालं, भाजीसाठी काहीच नव्हतं घरामध्ये. पण खूप विचार पडला, की काय करावं, काय करावं? तेवढ्यात काय झालं, कोथिंबीरवाला आला. मग मी कोथिंबीर घेऊन आले वरती आणि मग नंतर अजून परत मग नक्की काय करावं भाजीसाठी? तर मग असा विचार आला, की आज बेसन करावं. पण बेसन करावं तर तवा बेसन त्याच्यातल्या त्याच्यात अजून आमच्या साहेबांना खूप आवडतं. मग मी काय केलं इथं, लसूण खुडून घेतला. त्याच्यानंतर मिरच्या, कोथिंबीर, कांदा चिरून घेतला आणि लसूण तर खोडलेलाच होता. मग मी गॅसला लायटर दिलं आणि तवा गरम करायला ठेवला. तवा गरम होईपर्यंत थोडंसं वाट पाहिली. आता तवा गरम झालेला आहे आणि आता तेल टाकून घेते. तेल पण आता गरम झालेलं आहे. आता जिरे टाकून घेतले. त्याच्यानंतर मिरची, लसूण हे पण टाकून घेतलेलं आहे आणि मस्त असं भाजून घेते चांगलं लालसर, म्हणजे छान असं फोडणी बसते. आता कांदा पण टाकून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आणि कांदासुद्धा चांगला असा लालसर होऊन द्यायचा आहे. जास्त पण लालसर नाही, कारण की तो जळून जाईल. आता त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे बेसन पीठ. बेसन पीठ पण थोडं-थोडं टाकायचं, ते तर गाठी नाही होत त्याच्यामध्ये. आणि थोडंसं पाणी टाकायचं जसं लागेल तसं आणि त्याच्या गाठी पूर्ण फोडून घ्यायच्या आणि मस्त थोडंसं शिजून द्यायचं. पाणी जेवढं लागेल तेवढंच टाकायचं असतं, जास्त नाही टाकायचं, कारण की तवा बेसन हे घट्ट असतं. तर इथे माझं बेसन तयार झालेलं आहे आणि आमच्या साहेबांना असंच बेसन आवडतं आणि त्यांना आता खूप दिवस झालं की मी बेसन पण केलं नव्हतं आणि मग आता खूप छान असं बेसन तयार झालेलं आहे माझं आणि आता आम्ही जेवायला घेणार आहे. गुड नाईट. बाय बाय.